पावसाचे पाणी आणि शोषखड्ड्याबाबत महानगरपालिकेच्या आयुक्त यांचे दालनामध्ये शनिवार दिनांक 15 जून रोजी आढावा बैठक घेण्यात आली। अमरावती शहरातील भूजल पातळी वाढविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग व शोषखड्डा करणे गरजेचे आहे। शहरातील सर्व शाळा, दवाखाने, उद्याने, मंगल कार्यालय, मॉल, लॉन, मनपाचे कार्यालय तसेच इतर सरकारी कार्यालय, खुले भूखंड या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग व शोषखड्डा त्वरित करून घ्यावा। यापैकी अनेक ठिकाणी सदर कार्य झालेले आहे असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले। वॉटर कॅन व्यावसायिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अनिवार्य आहे। ज्या वॉटर कॅन व्यावसायिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केले नसेल त्यांना सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आलेली असून त्यानंतर ही व्यवस्था न करणाऱ्या व्यावसायिकांवरती प्रशासकीय कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। क्रीडाई या संघटनेने केलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंगची तपासणी करण्याचे निर्देश यावेळी सहाय्यक संचालक नगर रचना विभागाचे अभियंत्यांना देण्यात आले। यावेळी उपायुक्त महेश देशमुख, नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त योगेश पिठे, विशाखा मोटघरे, शहर अभियंता रवींद्र पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे, शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, सहाय्यक संचालक नगर रचना सुदेश वासनकर, उपअभियंता सुहास चव्हाण, भास्कर तिरपुडे, प्रमोद इंगोले, तौसिफ काझी, मधुकर राऊत, श्यामकांत टोपरे, अभियंता अनंत पोतदार, प्रमोद कुलकर्णी, सुनील चौधरी, सुधीर गोटे, लक्ष्मण पावडे, नितीन भटकर, आरोग्य विभागाचे दिवाण उपस्थित होते। याबाबत VCN न्यूजने आमदार सुनील देशमुख यांच्याशी विस्तृत चर्चा केली होती। त्यावेळी हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता। अमरावती शहरामध्ये जे मोठे मॉल या ठिकाणी शोषखड्डा, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा ड्रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे का, त्याबाबत आमदार देशमुखांनी ही व्यवस्था लगेच करण्यात येईल व महानगरपालिकेमध्ये तसे संबंधित विभागास आपण सूचना देऊ असे जाहीर केले होते। VCN न्यूजने उचललेल्या पाण्याच्या अमरावतीच्या प्रश्नाचा हा इम्पॅक्ट आहे। VCN ब्युरो, अमरावती।